हॅलो फ्रेंड्स, प्रकम क्रिएशन्स अँड रेसिपीजच्या माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. खूप कडाक्याची थंडी पडली आहे आणि शरीराला उष्णतेची गरज असते. अशा वेळेला आपण गरम गरम मसाला चहा पिला की छान ऊर्जा मिळते आणि आपला कफसुद्धा कमी व्हायला मदत होते. तर अगदी सोप्या पद्धतीने झटपट असा कमीत कमी वेळामध्ये चहाचा मसाला कसा करायचा, तो व्हिडिओ आजच्या भागामध्ये मी तुम्हाला दाखवलेला आहे. तुम्ही एकदा नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. खूप सुंदर असा मस्त मसाल्याचा चहा तयार होतो. इथे तुम्ही बघू शकता खूप छान चहा मसाल्याचा वास येतो आहे. चवीला सुद्धा खूप सुंदर लागतो आणि आपल्या शरीराला छान ऊर्जा मिळते. तर असा चहा मसाला कसा करायचा ते आता आपण बघूयात. तर इथे गरमागरम चहाचा मी आस्वाद घेते, तोपर्यंत तुम्ही रेसिपी पूर्ण बघा. त्यासाठी मी इथे घेतलेले आहे दालचिनी. मस्तपैकी एक मोठं असं छान जायफळ घ्यायचं आहे आपल्याला. त्यामुळे त्याची चव खूपच छान येते. इथे वेलची घेतलेली आहे. मसाले इथे किती प्रमाणात घेतले ते मी पुढे दाखवणारच आहे. इथे घेतलेले आहेत आपण मिरे. तर सुंदर असा चहा मसाला तयार करण्यासाठी सगळे मसाले छान आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे घेतलेली आहे लवंग. एक पॅन घ्यायचा आहे आपल्याला. पॅन छान गरम करून घ्यायचा आहे. तो बारीक गॅसवरती हलकासा गरम झाल्यानंतर यामध्ये एक एक करून आपल्याला हे सगळे मसाले घालायचे आहेत. तर मी आधी दालचिनी घातलेली आहे. दालचिनी मी इथे 15 ग्रॅम घेतलेली आहे. त्यानंतर लवंगा घेतल्यात 15 ग्रॅम, मिरे घेतलेत 15 ग्रॅम आणि हिरवी वेलची जी आहे ती आपण इथे 20 ग्रॅम वापरलेली आहे. तर अगदी मंद गॅसवरती हलकेसे असे गरम करून घ्यायचे, जेणेकरून त्यातलं मॉइश्चर निघून जाईल. खूप आपल्याला भाजायचे नाही आहेत. थोडंसं गरम झाल्यानंतर दालचिनीचे तुकडे आपण हाताने तोडून घेणार आहोत, म्हणजे ते पटकन तुटतात. तर अशा प्रकारे मी सगळे दालचिनीचे तुकडे व्यवस्थित बारीक करून घेतलेले आहेत. तोपर्यंत मसालासुद्धा छान फ्राय होतो आहे आपला, थोडासा हलकासा आपला गरम होतो आहे. गॅस अतिशय बारीक ठेवलेला आहे इथे. तर इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर असे मसाले आपले छान गरम झालेले आहेत. त्यामुळे ते पटकन वाटले जातात आणि त्याचा एक अरोमासुद्धा खूप सुंदर येतो. त्यामुळे चहा मसाल्याला छान चव येते. तर आता आपले हे सगळे मसाले छान भाजून झालेले आहेत. आता एका ताटामध्ये आपण काढून घ्यायचे आहेत आणि ते थंड करून घ्यायचे आहेत. तर इथे मी आता छान सगळे मसाले काढून घेतलेले आहेत. फ्रेंड्स, छान छान रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत. एकदा नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडत असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. तर आता हे सगळे थंड झालेले मसाले काढून घेतलेत मिक्सरच्या भांड्यामध्ये. त्यानंतर एक जायफळ मोठं घेतलं होतं, ते आपण बारीक करून घेतलेलं आहे आणि ते सुद्धा या मसाल्यामध्ये आपण मिक्स करायचं आहे आणि छान एक फाईन पावडर करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता इथे मस्तपैकी आपले छान मसाले बारीक करून झालेले आहेत. तर आता हा बारीक केलेला मसाला आपण सुंठ पावडरमध्ये मिक्स करणार आहोत. तर इथे पाव किलो सुंठ पावडर घेतलेली आहे मी. पाव किलो सुंठ पावडरमध्ये आपण हे सगळे मसाले जे बारीक केले होते ते सगळे ह्याच्यामध्ये मिक्स करायचे आहे. व्यवस्थित मसाला मिक्स करायचा आहे आणि हवाबंद डब्यामध्ये आपण हा भरून ठेवायचा आहे. त्यानंतर चहा कसा करायचा हे सुद्धा मी तुम्हाला इथे पुढे दाखवलेलं आहे. अतिशय सुंदर असा मस्तपैकी आपला मसाला तयार झालेला आहे. आता हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करतो आहोत. छान मिक्स झाल्यानंतर हवाबंद काचेच्या बरणीमध्ये आपण ह्याला भरून ठेवायचं आहे. खूपच छान मसाल्याचा वास सुटलेला आहे. तुम्ही ते बघू शकता. त्याचा रंगसुद्धा खूप छान आलेला आहे. मस्त गोल्डन कलरचा मसाला आपला तयार झालेला आहे. चहामध्ये टाकल्यानंतर चहासुद्धा छान घट्टसर तयार होतो. चहाची चवसुद्धा अतिशय सुंदर लागते. अशा प्रकारे आता मी हे बरणीत भरून ठेवलेलं आहे. आता आपण करूयात चहा. त्यासाठी मी इथे 1 कप पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला आपण नेहमी जेवढी साखर वापरतो त्याप्रमाणे प्रमाणात साखर वापरायची आहे. तर मला इथे गोड चहा आवडतो म्हणून मी इथे 1.5 चमचा साखर वापरलेली आहे. त्यानंतर चहा पावडर टाकून आपण हा अर्धा चमचा आत्ता केलेला चहाचा मसाला वापरणार आहोत. अतिशय सुंदर अशी चहा मसाल्याची चव येते ह्याला. तर छान उकळी आल्यानंतर आपण याच्यामध्ये अर्धा कप दूध घालायचं आहे आणि चहा उकळून मस्तपैकी गाळून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपला मस्त मसाला तयार झाला आहे. त्याबरोबर मसाल्याचा चहासुद्धा तयार झालेला आहे. आता मी चहाचा छान आस्वाद घेते. तोपर्यंत तुम्ही एक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला मात्र विसरू नका. आता आपला छान चहा तयार होतो आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. अशाच छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा आणि आपल्या फ्रेंड्सला माझा व्हिडिओ नक्की शेअर करत जा. थँक्स फॉर वॉचिंग.